मला ना हेच आवडत नाही तुझं स्वानंदी. त्या संपदेला तेव्हाच तू का नाही बोललीस? तेव्हाच तिला ऐकवायचं ना, आणि आता का रडत बसलीस? कारण आमचं प्रेम आहे तिच्यावर. अरे असलं कसलं प्रेम? हे कुठलं प्रेम जे कधीच आनंद देत नाही, कायम दुःख देतं, टोचून बोलतं, त्रास देतं? जाऊ दे ना, तुम्हाला नाही कळलं. हो, वा, बरोबर आहे, मला नाही कळणार. आपण मला एक कळतं की ज्यांना तुमचं प्रेम कळत नाही ना, अशांसाठी रडण्यात काही अर्थ नसतो. हो, काही काय बोलताय? काही नाही बोलत आहे मी योग्य तेच बोलतोय. अशा माणसांना ना मनाबाहेर टाकून द्यायचं असतं, फेकायचं असतं बाहेर. हो, तुमचा गैरफायदा घेते ती. दिवसेंदिवस ती मॅच्युअर झाली पाहिजे, पण नाही, ती उद्धट होत चालली. तुम्हाला त्रास देते, आगाऊपणा करते ती. मला कळत नाही की हे सगळं ते का ऐकून घेतायत, का सगळे सहन करतायत. बघितलं ना बाबांनी काय केलं? तिला बोलायचं, रागवायचं तर नाही, ते काहीतरी निमित्त काढून आत निघून गेले. आई तर काय. प्लीज एक मिनिट, तुम्ही माझ्या आई बाबांबद्दल काही बोलू नका. मला नाही आवडणार त्यांच्याबद्दल बोललेलं. माझ्या बायकोला बोललेलं मला पण नाही आवडणार, हे तू लक्षात ठेव. तुमची बायको त्यांचीही कुणीतरी आहे. असेल, पण तिची किंमत ते करतायत असं मला वाटत नाही ना. ते फक्त एकच करतायत, संपदा संपदा, तेच भजन गातायत ते. तिचा आगाऊपणा ना मी सहन करणार नाही. मी तिच्याच भाषेत तिला वठणीवर आणेन. मग तेव्हा तू बोलू नकोस मला. प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. तू समजून घेणं बंद कर. सगळ्यांना नको समजून घेऊस तू. तुला कुणी ना समजून घेणार नाही. आतल्यात गुदमरून जाशील तू. प्लीज प्लीज माझं ऐका. अजिबात ऐकून घेणार नाहीये मी. तिचं तर काहीच ऐकून घेणार नाही. आणि का सहन करायचं मी तिचं? लग्न आधी तिने माझा अनेकदा इन्सल्ट केला, टोमणे मारले, मला सगळं सहन केलं तुझ्याकडे बघून. आता नाही. तिचं मी आणि ऐकून तरी का घ्यायचं? तुझी बहीण आहे म्हणून. पण हे आता बहुतेक ती विसरली आहे. बस झालं, आता नाही. त्या विजा प्रकरणात तिने उगाच मला फशी पाडलं. हळदी कुंकू चालू असताना टोमणे मारले मला.